ओम साई सागर प्रतिष्ठान वालशी यांच्या वतीने साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। गेली अनेक वर्षापासून संतोष मोगरे संस्थापक अध्यक्ष ओम मोगरे परिवाराच्या वतीने या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। यावर्षी देखील साईबाबांची पालखी मोठ्या जल्लोषामध्ये साई भक्तांकडून काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने साईभक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। संतोष मोगरे संस्थापक अध्यक्ष व सर्व मोगरे परिवार या पालखीमध्ये झोकून काम करतात। गेली अनेक वर्षापासूनचा हा पालखी सोहळ्याचा आनंद संपूर्ण वालशीन व पंचक्रोशीतील नागरिक घेत असतात। यावर्षी देखील मोठ्या गुण्यागोविंदाने साईभक्त शिर्डीसाठी रवाना झाले आहेत। या पालखी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात। संपूर्ण धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर देखील उपस्थित राहतात। या पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीदरम्यान अनेक मान्यवर देखील उपस्थित झाले होते। उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान संस्थापक अध्यक्ष संतोष मोगरे, शिवा मोगरे समेत त्यांचे सर्व मोगरे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले। यावेळी भाजपा व्यापारी आघाडीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष यशवंत सोरे यांनी या पालखी सोहळ्यानिमित्त आपले मनोगत देखील व्यक्त केले। ओम साई सागर प्रतिष्ठान वालशीन आयोजित वालशीन ते श्री क्षेत्र शिर्डी ही पदयात्री पालखी सोहळा या कार्यक्रमास उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, ग्रामस्थ, सर्व साई भक्त, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 2025 हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावं अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो। खरोखरच जर बोलायचं झालं तर ओम साई सागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदरणीय संतोष शेठ त्यांचे तिन्ही बंधू ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत। एक नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गावात पालखीचं आयोजन करणं हे सर्व गावासाठी एक शुभ संकेत म्हणून आहे। म्हणजे मला नक्की खात्री आहे की 2025 हे वर्ष साईबाबांच्या दर्शनाने आपला सुरुवात होत आहे, तर ते वर्ष नक्कीच आनंदाचं आणि सुखाचं जाईल अशी माझ्या मनात तरी तीळ मात्र शंका नाही। खरोखरच मी सांगतो की आज सकाळी माझा योगायोग असा आला की गेल्या वर्षीपासून समोरच आपल्याला दिसणारं दिंडेश्वर हे मंदिर आहे, तेथे गेल्या वर्षी आणि या वर्षी मला कार्यक्रमाचा म्हणजे काळ्याचं कीर्तन असतं त्याच्या महाप्रसादाचा लाभ मिळाला। माझ्या हातून पूजा झाली आणि इथे संध्याकाळी हा कार्यक्रम म्हणजे खरोखरच आजचा दिवस, वर्षाचा पहिलाच दिवस अशा प्रकारचं जाणं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर खरोखरच मी सर्वांना सांगू इच्छितो की संतोष शेठ मोगरे, प्रकाश मोगरे, शिवा मोगरे, दिलखुश मोगरे हे ज्या पद्धतीने काम करत आहेत गावासाठी नाही तर संपूर्ण परिसरासाठी। जर लोणार आमने परिसराचा वारकरी संप्रदायाचा विचार केला तर प्रकाश मोगरे हे नाव सर्वात पुढे येतं। म्हणजे एकच कुणी नाही तर सर्वजण, प्रत्येक जण हा हरिनामाच्या गजराने किंवा आज ज्या पद्धतीने तरुण पिढी बिघडत आहे त्याला कुठेतरी चांगल्या व्यसनमुक्त करण्यासाठी आपण या पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। मी सर्व पालखी सोहळ्यातील सर्व पदयात्रींना विनंती करतो की जाताना आपली सुरक्षा सांभाळा, कुणाला इजा म्हणजे होणार नाही याची आपण काळजी घ्या आणि जाताना आपण पदयात्री म्हणून इथून शिर्डीला चालत जातो तर एखादा संकल्प करा, आपल्या अंगातील जे अवगुण असतील ते सोडून चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा अशी मी त्यांना विनंती करतो। तशीच कुठल्याही प्रकारचे दुःखद घटना घडणार नाही। साईबाबांचा सगळ्यांवर आशीर्वाद आहेच, परंतु तरी आपण आपल्या परिस्थितीने, आपल्या पद्धतीने कुठल्याही सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून आपण हा प्रवास सगळ्यांना सुखाचा होईल अशी मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो। मी संतोष मोगरे आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो की असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहो, उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो, नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं जावं अशा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।